उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर वाढलं होतं, कसं वाढ वगैरे काय कशी झाली, काय अडचण आली का? वाढ बघा तुम्ही, सगळ्या कांड्या सारख्या, हा कुठेही कांडे कमी जास्त दिसत नाही. म्हणजे होमिओपॅथिकचा फायदा झाला. पाणी यावेळेला उजनीला पाणी भरपूर होतं, त्याच्याबद्दल हे नाही. पण ह्याची जाडी म्हणजे गर्द ज्याला म्हणतो आपण ती, आणि कांडीची लांबी सगळ्या सारखे, काही इफेक्ट झाला नाही. उन्हाळा म्हटलं की थोडी आखूड कांडी. आणि हा ऊस साधारण 2.5 ते 3 किलोचा जर गेला, 3 किलो मी म्हणतोय तेवढं टनेज मिळायला काहीच अडचण नाही. कारण 40 आमच्या शास्त्राप्रमाणे, मी ऍग्रिकल्चरचाच ग्रॅज्युएट आहे, साधारणपणे 40,000 मिलिएबल केन एकरा, आणि 3 किलो जर त्याचं वजन जर एका ऊसात जर 120 तेवढं निघायलाच पाहिजे. मंडळी नमस्कार. ऊसाला अच्छे दिन आलं आपण असं म्हणूया. 3,000च्या आसपास कुठे रेट मिळायला लागलाय. पण हे अच्छे दिन मंडळी काही दिवसच त्या ठिकाणी टिकाव धरून राहिले, कारण की रासायनिक खतांच्या किमती भरमसाठ वाढल्या, गगनाला या खतांच्या किमती भिडल्या. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आता 3,000 पुढे 3,500 4,000 या पटीने आता अपेक्षा करू लागलाय. त्यामुळे ऊस शेती ही जी पूर्वी भरोशाची शेती मानली जायची, ती ऊस शेती आता त्या ठिकाणी बेभरोशाची होती की काय अशी शंका निर्माण व्हायला लागली. या ऊस शेतीमध्ये सुद्धा आसमानी सुलतानी संकट त्या ठिकाणी यायला लागले. पण तरीही अशाही परिस्थितीमध्ये काही अनुभवी शेतकरी आहेत. हे अनुभवी शेतकरी ऊस शेतीमध्ये वेगवेगळे हटके प्रयोग करताय आणि ते प्रयोग त्या ठिकाणी यशस्वी करून दाखवत आहेत. मधलं माळखांबी मधील विठ्ठलवाडी नावाचं एक गाव आहे. या गावामध्ये राजेंद्र कुमार रणवरे म्हणून साहेब आहे. साखर कारखान्यामध्ये प्रदीर्घ मंडळी त्यांना अनुभव आहे. विठ्ठलराव शिंदे कारखान्यामध्ये MD म्हणून सेवानिवृत्त झाले आणि साखरेचा गोडवा काय जो असतो हे साहेबांनी सगळ्या शेतकऱ्यांना दाखवून दिलं, आणि हाच साखरेचा गोडवा आपल्या शेतामध्ये आणण्याचं काम आता साहेब करताय. कारण साहेबांची भेट झाली डॉक्टर शहाजी डोंगरे यांच्यासोबत. डॉक्टर शहाजी डोंगरे हे होमिओपॅथिक ट्रीटमेंट करतात, माणसावर ट्रीटमेंट करतात. माणसावर जी ट्रीटमेंट व्हायची ती ट्रीटमेंट आता शेतीमध्ये आली, ऊस शेतीमध्ये आली, डाळिंब शेतीमध्ये आली, सगळ्या पिकांमध्ये त्या ठिकाणी आली. आणि रासायनिक खतापेक्षाही बेटर असणारी होमिओपॅथिक शेती आता त्या ठिकाणी शेतकऱ्यांना चांगला दर देते, शेतकऱ्यांच्या पिकाला चांगलं हार्वेस्टिंग करते किंवा चांगली पिकं जोमदार येत आहे असं आपण म्हणूया. कारण की या ठिकाणी रणवरे साहेबांच्या शेतामधला हा जो ऊस आहे हा 10,001 नावाची ही व्हरायटी आहे. ही व्हरायटी त्या ठिकाणी आता काही महिन्यामध्ये हार्वेस्टिंगला येणार आहे. पण मंडळी काही महिन्यामध्ये पेऱ्याला जाड असणारा ऊस त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वजनदार ऊस शेतामध्ये निर्माण झालाय. होमिओपॅथिक ट्रीटमेंट नेमकी कसे असते, रणवरे साहेबांचा अनुभव, काही कृषी तज्ज्ञ पण त्यांच्या सोबत त्या ठिकाणी आहे, कृषी सल्ला देणारे काही मार्गदर्शक पण सरांचे मित्र आहे. या ठिकाणी रासायनिक शेती केली, खतांचा भडीमार केला तर पिकं फुलतात, ती फुललेली पिकं बाजारामध्ये येतात, मग दर मिळतो. हे सगळं गणित जुळवताना आमचा शेतकरी राजा मेटाकुटीला येतो. त्यामुळे शेती नकोसं म्हणतो. अनेकांना मार्गदर्शन करणारे साहेब आपल्या शेतामध्ये रमले आणि शेतामध्ये हा होमिओपॅथिक ऊस कसा फुलला ही माहिती रणवरे साहेब आणि त्यांना मार्गदर्शन करणारे डॉक्टर शहाजी डोंगरे आणि त्यांचे मित्र कृषी तज्ज्ञ असणारे, कृषी सल्ला देणारे, या सगळ्यांकडून आपण ही जाणून घेतो. साहेब नमस्कार. नमस्कार साहेब, शेतीमध्ये किंवा साखर कारखान्यामध्ये मोठा फार अनुभव आहे. 42 वर्षाचा आपला मोठा अनुभव. केमिकलच्या फवारण्या, सध्याचा 3,000 रुपये दर, आता लोक 4,000ची मागणी करताय. काय साहेब कसं बघता आपण याला? आता सध्या सगळ्यात महत्वाचं जे झालंय ते उत्पादन खर्च कमी करण्याकडं लक्ष द्यावं लागणार आहे. कारण साखरेचे दर आपल्या हातात नाहीत, त्यात शासकीय धोरण आता जवळपास 5 वर्ष झालं शासनानं FRP वाढवली. त्याचबरोबर जी साखरेची किंमत मिनिमम सेलिंग प्राइस वाढवायला पाहिजे ती वाढवली नाही. आणि मग जर साखरेला दर मिळाला नाही, इथेनॉलला दर नाही मिळाला, तर ऊसाला कुठून येणार? बरोबर. मी एक शेतकरी म्हणून मी बोलतोय, आता काही मी अधिकारी नाही. पण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो आपला उत्पादन खर्च कमी करणं, शेतीचा जमिनीचं आरोग्य आपण चांगल्या प्रकारे टिकवून धरणं, बरोबर. पुढच्या पुढच्या पिढीकडे ही जमीन सोपवताना अतिशय समृद्ध अशी जमीन सोपवली पाहिजे. ह्याच्यामधला ह्युमस आहे किंवा CN रेशिओ आहे, सगळे जे आहे ते चांगल्या प्रकारे टिकवलं पाहिजे. आता ह्या ऊसाची साधारणपणे लागवड मी 1 ऑक्टोबरला केलेली. तुम्ही अगोदर थोडं थांबवत होतो, तुम्ही रसायनयुक्त शेती अगोदर केली. मी याच्यापूर्वी कसं काय तुम्ही वळला? मी याच्यापूर्वी रासायनिक खतं घालून साधारण ह्याच व्हरायटीचं 10,001 ही व्हरायटी माझी आवडती व्हरायटी आहे. मी फील्डवर हिचं उत्पन्न 113 टन एकरी घेतली.
ह्याच प्लॉटमध्ये. हा. तर साधारणपणे त्यावेळेला खताचा बेसुमार मी वापर केला होता. बरोबर. उत्पादन खर्चही माझा जास्त राहिला असेल. पण आता डोंगरे डॉक्टर सांगायचे की एक मुठभर सुद्धा रासायनिक खत न घालता आम्ही ऊस पिकवून दाखवतो. आणि त्यांचा ऊस बघितला मी. त्या ऊसाचं उत्पन्न माझ्या कल्पनेप्रमाणे 85 टनापर्यंत गेलं होतं. तो ऊस बघितला, अतिशय चांगला ऊस होता. मुठभर खत घातलं नव्हतं. आणि त्याच्यानंतर मग मी विचार केला की आपण प्रयोग करू. मग हा 8 एकराचा प्लॉट आहे, त्याच्यावर मी ते प्रयोग केला. कधीची लागवड? 1.10 लागवड आहे. कशी लागवड? 1.10 लागवड आहे. 5 फुटाची सरी आहे. माझ्याकडे छोट्या ट्रॅक्टरने सगळी मेहनत करतो आणि पॉवर टिलरने. तर साधारण 5 फुटाची सरी आणि साधारण 2 डोळाची टिपरी ही साधारण 1 फुटभर अंतर, 1.5 फूट मध्ये अंतर ठेवून आपण लावलेली आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यात मला वैशिष्ट्य असं वाटतं, ऊसाचं जे खत घातल्यानंतर सुद्धा ऊसाचा शेंडा जो आहे त्याला एवढा हिरवागारपणा राहत नाही. आता हा हिरवा जे दिसतोय ऊस, हा ऊस तुम्हाला सांगतो रासायनिक खत बेसुमार वापरल्याशिवाय एवढा येत नाही. बरोबर. आम्ही फोलियर ऍप्लिकेशन करत होतो, मायक्रोन्युट्रिएंट फवारायचो, रासायनिक खत बेसुमार घालायचो. जे मल्टी मायक्रोन्युट्रिएंट, मॅक्रोन्युट्रिएंट वगैरे हे सगळे वापरून अतिशय चांगल्या प्रकारे मी उत्पन्नही काढलेलं आहे. पण त्याचा खर्च आहे तो जास्त. आता ह्याच्यामध्ये खर्च अतिशय कमी राहणार याचा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जमिनीचं आरोग्य. जमिनीचं आरोग्य याच्यामध्ये अतिशय चांगलं राहील. आणि खात्री आहे मला की ह्याचं टनेज, आता मी काय बोलणार नाही, ज्या वेळेला हार्वेस्टिंग करू त्यावेळेला या तुम्ही. कांड्या आपण मोजल्या किती भरल्या? कांड्या 19 कांड्या. 19 कांड्या भरल्या. ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य असं आहे की हा जाडीला ऊस जास्त असतो. तुम्हाला सांगतो हा वजनालाही चांगला बसतो. फक्त ह्याच्यामध्ये एक ह्या व्हरायटीचा दोष असा आहे की रेलायला गेलं तर काटादिशी मोडतो. एक दोष आहे ह्याच्यात. पण रेलायचा काय विषय येत नाही, फक्त कडचं ऊस आपण रेलतो. ती चांगलं मोठा पाऊस पडल्यानंतर, पूर्ण मुळं ओली झाल्यानंतर हळूहळू इलाजानंच आम्ही रेलून घेतो. रासायनिक शेतीचा प्रदीर्घ अनुभव. तुम्ही होमिओपॅथिक कडे. मग ती आता याला भेसळ डोस वगैरे ते सगळं थांबवावं लागलं असेल होमिओपॅथिक कडे आल्यामुळे. ड्रीपद्वारे औषध देताना वगैरे तुम्ही विश्वास म्हणजे कसा बसत गेला तुमचा? त्यांचा ऊस बघितल्यानंतर माझा विश्वास बसला. त्यांचा ऊस स्वतःचा बघितला आणि मग प्रयोग करायचा म्हणून प्रायोगिक तत्वावर इथं माझी जवळजवळ आता 35 एकर शेती आहे. सगळा ऊस आहे. केळीला फटका बसल्यामुळं ह्या रानातच केळी होती. ह्या केळीनंतर मी ऊस करायचा निर्णय घेतला आणि सगळा ऊस आहे आता. तर ह्या 8 एकराच्या प्लॉटवर मी हा प्रयोग केलाय. बाकीचे आम्ही रेग्युलर रासायनिक खतं वापरून, बाकीची खतं वापरून आम्ही ऊस पिकवलेले. आता कसं तुम्हाला ऍव्हरेज किती मिळेल असं वाटतं? काय अनुभव तुमचा? माझा अंदाज आहे की हे 90-च्या आत तर नाही पडायला पाहिजे एकरी. किती खर्च आला एका एकराला होमिओपॅथिकचा? आता ते लिक्विड जे औषधं दिलेत ते काय दिलेत आणि प्रति एकरी काय खर्च पडतो त्याचं डॉक्टर. हे कसं आहे, आता ह्याच्यामध्ये मी टेक्निकली डीप मध्ये गेलो ना, त्यांनी दिलेले आम्ही फक्त वापरतोय. फक्त ह्याच्यामध्ये आता एकरी खत 20-22 हजार त्यांनी सांगितलंय पहिल्यापासून. पण ऍक्च्युली शेवटी जाऊन किती होतोय ते बघायचं. आता तुमच्याकडे रासायनिक पण शेती शेजारी आहे. 8 एकराचा हा प्लॉट आहे. मग आता तुम्ही ज्यावेळेस शेतामध्ये फिरता त्यावेळेस दोघां ठिकाणी रासायनिक मध्ये ती जमीन आणि इथली जमीन, कसं तुम्हाला जमिनीचं काय फरक वाटतं? जमीन ही निश्चितपणे चांगली राहणार याच्यात. आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे ते रासायनिक खत वापरून जो पानाला हिरवेपणा राहत नाही. आपल्या फोटोसिंथेसिसवर सगळं पिकाची वाढ आहे ती फोटोसिंथेसिसवर. फोटोसिंथेसिसची प्रक्रिया जी आहे ती त्याला म्हणजे रुंद पानं, हिरवीगार पानं, रुंद पानं असतील तेवढंच प्रकाश संश्लेषणाची क्रिया जास्त म्हणजे लवकर आणि मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. तर तसं ह्याच्यात तो इफेक्ट मला जास्त वाटतं. आणि ते असल्यामुळं मग आपोआपच ऊसाची वाढ होतीच आहे. हिरवेगारपणा जो आहे आणि पानाची जी रुंदी आहे ती जर चांगली असली, आणि मग बाकी काय आम्ही पाणी नेहमीच्या पद्धतीनं देत होतो. पण डॉक्टरच म्हणायचे पाणी कमी करा. मग आम्ही पाणी कमी करत गेलो. म्हणजे पाणी बचत झालं, प्लस तुमचा खर्चही बचत झाला.
उत्पन्नही चांगलं. हो, उत्पन्न चांगलं मिळेल. मी 90 किमान सांगतोय, पण कदाचित ही 110च्या पुढे जाईल असं. 100 पार करेल. 110च्या आसपास टनेज पडायला काहीच हरकत नाही, कारण अजून जवळपास 4 महिने आहेत ऊस तुटायला. ह्या 4 महिन्यामध्ये तुम्हाला सांगतो, नाही म्हणलं तरी 2.5-3 कांड्याची सरासरी महिन्याला पडते. साधारणपणे 10-12 कांड्या अजून वाढतील ह्याच्या. त्यावेळेला तो पूर्ण पडणार आहे हाऊस. 35 ते 40 कांड्यापर्यंत आरामात जाईल. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं आणि रणवर साहेबांची भेट झाली त्यावेळेस लगेच विश्वास, कसं सरांचा आता अनुभव फार मोठा आहे. हो, 42 वर्ष साहेबांचं ऊस क्षेत्रातलं काम खूप मोठ्या प्रमाणात आहे. मला वाटतं त्यांची बऱ्या टोटल सर्व्हिस ते ऊस क्षेत्राशी संलग्न ह्याच्यातच गेलेली आहे. तर राव शिंदे कारखाना अतिशय कुशल यांनी चालू करून खूप नावारूपाला आणलेला आहे. आणि आमचे एक मित्र आहेत, त्या मित्राच्या ह्याच्यातून साहेबांची आमची ओळख झाली. आणि त्यांनी स्वतः मला तिथं कारखान्यावरती पण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आणि ऊस हे औषध जे होमिओपॅथीचं आहे परिवर्तन करण्यासाठी शेतकऱ्यांना पण भेटण्याची, त्यांना पण पुरवठा करण्याची फार मोठी संधी कशी याची दिली होती. ट्रीटमेंटची सुरुवात कशी होती? ट्रीटमेंटची सुरुवात आपण लागण केल्यानंतर लिक्विड स्वरूपाला जी प्रामुख्याने खतं येतात, ही द्रवरूप खतं प्रमाण आहेत आणि हे जीवाणूल पोषक आहेत. ही खते मातीचं आरोग्य जपतात, माती आणि पिकाचं आरोग्य जपतात. मेन मुद्दा हा असतो कुठल्याही पिकामध्ये की त्याचं मुळीची कार्यक्षमता चांगली राहिली. मूळ, देठ, खोड आणि पान हे सगळ्या गोष्टी जर निरोगी राहिल्या तर त्याचा परिणाम त्याच्यावर होतो. ह्या औषधामुळे काय जमिनीचं ज्या ऍसिडिक जमिनी झाल्या त्याचं बॅलन्स होऊन तिथले काय रासायनिक खत पूर्वी वापरलेले असतील ते त्याचं विघटन होऊन उचलायला मदत करतात. त्यामुळे तिथलं हीट कमी झाल्यामुळे मुळाचं आरोग्य चांगलं राहतं. फवारण्या आहेत का याच्यामध्ये काही? ही औषधं तुम्ही फवारून पण घेऊ शकता आणि ड्रिप मधून पण घेऊ शकता. म्हणजे वापरायला सोपी, अगदी कमी अल्प खर्च. औषधांचं लागणीपासून तुम्ही दर आठवड्याला 1 डोस लिक्विड सोडत जायचं आपण. सारखं त्यात हे करायचं गरज नाही. सारखं बेसल डोस वगैरे असला काही द्यायचा प्रकार, केमिकल ह्याचा कुठलाच वापर करायचा नाही. आपण एनपीके जे वापरतात लोक पोत्याने आणून त्याचा वापर करायचा नाही. अगदीच इच्छा झाली तर 25% तुम्ही करू शकता. बेसल डोस टाकायचे, पोते भरून खत करा वगैरे, ते काहीच राहिलं नाही. काहीच नाही ते. परंतु कसं आहे, आपल्याकडे शेतकरी त्यांना ते केल्याशिवाय हेच होत नाही, विश्वास बसत नाही किंवा त्यांना ते हे झाल्यासारखं होत नाही. त्यांना 25% ते वापरा. फार एकतर वापरायची गरजच लागत नाही, परंतु तुमची इच्छा असेल तर 25%पेक्षा जास्त वापरू नका. उगीच मातीचं आरोग्य खराब करू नका. 4 पैसे वाचवा, तेच प्रपंचाला वापरा किंवा पुढच्या पिढीला देतात. आपण हे सगळं शेतीचे उत्पन्न काढतो किंवा काय करतो तर ते आपण पुढच्या पिढीचं कल्याण करण्यासाठी करतोय असं म्हणतो आपण. आता लागवड करून आजची स्टेज अवस्था बघितली, सर म्हणतात 110 क्रॉस होऊ शकतो. काय तुमचा अनुभव? नाही, सरांचा अनुभव नक्कीच माझ्यापेक्षा जास्त आहे, कारण त्यांचं पूर्ण दैनंदिन हे जे काम कार्य होतं त्यांचं पूर्वीचं ते ह्या क्षेत्राशी निगडीत. आणि माझ्यासारखे माझं जेवढं वय तेवढं त्यांचा ह्या क्षेत्रातला अनुभव आहे. आणि तो अनुभव हा प्रत्यक्ष 100 क्रॉस करेल का? 100% पूर्ण प्रमाणे प्रयत्न करून 100 का 110च्या पुढे आपण नक्की जाणार. कारण आज जी पानाची कॅनपी आहे, साधारण मागच्या आता ह्या जून जुलैमध्ये आपल्याकडे जून आणि मे मध्ये साधारण 42-43 आसपास कंटिन्यू टेम्परेचर होतं. त्या टेम्परेचर मध्ये सुद्धा ही पानाची कॅनपी टिकून राहिलेली आहे. हे सगळं दर्शवतं की ते आपल्याला पाहिजे ते मिळवण्यात. याच्यामध्ये एक आहे की ठिबक असणं गरजेचं आहे होमिओपॅथिक मध्ये. ठिबक असणं गरजेचं आहे. ठिबक असेल तर 100% चांगली गोष्ट आहे. नसेल तरी परंतु आम्ही पाट पाण्याने सोडून सुद्धा अनेक प्लॉट सक्सेस केलेले आहेत. म्हणजे प्लॉट पाणी सुद्धा चालू शकतं, पण राहिलेली बेटर, सगळ्यात बेटर राहते. टू द पॉइंट म्हणजे ऍक्च्युअल आपला निशाणा की जे पिकांचा खर्च होतो एकरी समजा साधारण 20,000 ते 22,000 रुपयेपर्यंत माझ्या शेतातला खर्च झाला होता. आणि साहेबाचाही त्यात प्लस मायनस जाईल 20-22 हजारापर्यंत जाईल तो एकरी. थोडस हे करतो, साधारणपणे ड्रीप आणि पाट पाण्यानं पाणी देणं ह्याच्यामध्ये मेजर फरक असा राहतो. साधारणपणे मुळाला वापसा कंडिशन कायम मेंटेन राहिली पाहिजे. वापसा कंडिशन मेंटेन जर राहिली तर अन्न ग्रहण करण्याची क्षमता त्या पिकाची जास्त राहते. तुम्ही पाणी जर दिलं तर पाणी जितकं खोल जाईल तेवढा तुमचं खत खोल गेलं आणि खऱ्या अर्थानं मातीत खत जातं. मग ते पिकाला घेता येत नाही. पिकाचा जो काय मुळांचा जे काय पसार आहे
त्या पसाऱ्याच्या बाहेर गेलं हम्म. तर तुम्हाला सांगतो त्याचा उपयोग नाही त्या खताचा. बरोबर. मग तेवढ्या हे ड्रीप जर केलं तर ड्रीप मध्ये तुम्हाला सांगतो तुम्ही जेवढं पाणी देताय तेवढ्यातच त्या मुळाच्या जो पसारा आहे त्याच्यामध्येच ते खत आणि ते पाणी खेळत राहत. पांढऱ्या मुळीची वाढ पण चांगली होती आणि वापसा कंडिशन ही सगळ्यात शेतीमध्ये आपण पूर्वी तुम्हाला सांगतो आपल्या म्हणजे पूर्वीचे जे आपल्या अशिक्षित शेतकरी होते ते सुद्धा वापशाला फार महत्व देत. वापशावर पेरणी वापशावर खतं घालणं हा भाग आहे. आणि दुसरं एक मगाशी बोलताना एक विषय माझा राहिला की आता साधारणपणे उत्पादन खर्च कमी करणं म्हणजे आपला नफा वाढवणं. बरोबर. आणि ह्याच्यामध्ये सुदैवाची गोष्ट अशी आहे की आता शासनानं साखरेची किंमत वाढवली नाही तरी सुद्धा नैसर्गिकरित्या साखर ही आज 4,000च्या पुढे गेली. आजचे रेट आहेत ते चांगले आहेत. त्याच्यामुळं आगामी काळामध्ये तुम्हाला सांगतो साखर कारखानदारीमध्ये बरेच दिवस येतील. आता गव्हर्नमेंटने इथेनॉलचे दर वाढवावेत आणि साखरेचे साधारण आता जेवढी मागणी आमचे नॅशनल फेडरेशन किंवा राज्य साखर संघ करतोय त्या मागणीच्या पुढे साखर चालली. त्याच्यामुळे खरं तर आता त्यांनी अधिकृत घोषणा जर केली तर जास्त चांगलं राहील. शेतकऱ्यांना बाकीची काही मदत करण्यापेक्षा सगळ्याच पिकाला उत्पादन खर्चावर आधारित दर हा मिळाला पाहिजे. आता साखरेचा उत्पादन खर्च कारखाने बघतील, शेतीच्या उत्पादन खर्चाचं काय? बरोबर. शेतीच्या उत्पादन खर्चाच्या प्रमाणात जर तुम्हाला जर उत्पन्न मिळालं तर हळूहळू शेती बंद पडत. बरोबर. मग पर्यायानं सगळंच पुढे बंद पडत जाईल. बरोबर. शेतकरी सगळ्यात महत्वाचा गाभ आहे. नमस्कार. आपली काय ओळख? मी राजेंद्र पिंगळे, माळीनगर. हा. मी राजेंद्र कुमार अनोरे. आम्ही लहानपणापासूनचे शाळकरी मित्र. कृषी याच्यामध्ये भरपूर अनुभव आहे आपल्याला. काय ऊस बघून काय वाटलं आपल्याला? नाही, कसं झालं, राजेंद्र कुमार अनोरे साहेबांकडे जेव्हा आम्ही पहिल्यांदा प्लॉट बघायला आलो त्यावेळेस डॉक्टर डोंगरेंची आमची ओळख झाली. आणि मी पण जरा थोडं आश्चर्यचकित झालतो किंवा होमिओपॅथिकचे फॉर्म्युले लिक्विड मधनं दर आठवड्याला सोडायचे. आणि जसं यांची लागण झाली तसं आमची व्हिजिट कायम येते यायची. आणि आज जर बघितलं आपण बारकाईनं, मी तर असं म्हणलं की यांची पहिल्यांची जी लागण होती हे केळी पीक होतं. ते केळी पीक त्यांनी मोडलं आणि केळी पीक मोडल्यानंतर हा ऊसाची लागण झाली. मग आमचा पहिल्यांदा काय समज व्हायचा, आम्ही जरा डॉक्टर डोंगरेंकडे जरा थोडस दुर्लक्षित करायचो. आम्ही म्हणायचो त्या केळीमधला जे अन्नरस आहे त्याच्यावर जरा ऊस चांगला आला असा. पण आता ती वेळ संपलेली आहे. बरोबर. कारण 1 ऑक्टोबरची लागण 2025 मध्ये लागण आहे. आणि मग मला असं म्हणायचं की आता जे रणोर साहेब म्हणतात की बाबा उत्पादन खर्च ऊसामधला जो कमी करायचा तो कमी व्हायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आता जर बघितलं आपण बारकाईने तर ह्याचा आम्लविम्ल निर्देशांक जे म्हणतो जमिनीचा, ज्याला आपण म्हणतो पीएच, हा पीएच आता इतका मस्त मेंटेन आहे का, तर हे तुम्हाला दिसणारी ह्याची वाढ. आणि दुसरी गोष्ट की मी असं म्हणलं की त्या शेतकऱ्याला ज्याला माती कळली त्याला शेती कळली. आणि ह्याच्यामध्ये आता असं यांची अवस्था झालेली आहे की भुसभुशीतपणा खूप छान आहे. आता पाणी देण्याची पद्धत वेगळी. ड्रिप जो शेतकरी ड्रिप मध्ये करतात त्यांची जी 5 फूट बाय 1.5 फुटावर जी लागण आहे, ह्या लागणीमधलं जर आपण बघितलं तर आश्चर्यकारक रिझल्ट येते. आणि अजून ग्रीनरी चालूच आहे. आणि अजून आपल्याला 4 महिने हाताशी आहेत. बरोबर. आणि 4 महिन्यामध्ये मी तर 100% म्हणलं की हा ऊस 100 पार करणार आहे. आणि ह्यांची आवडती व्हरायटी साहेबांची 10,001. आणि खरंच 10,001चं वैशिष्ट्य आहे, तसं काही गुणदोष पण आहेत. पण शेतकऱ्याने जर आता हा विचार जर केला की जे नवीन तरुण शेतकरी जे ह्याच्यामध्ये उतरतात, आणि जर आता डॉक्टर डोंगरे साहेब म्हणतात की बाबा 20,000 ते 25,000 रुपये जर खर्च केला एकरात तर तुम्हाला ऊसाचं उत्पन्न चांगलं येईल. पण लोकांचा विश्वास ह्याच्यावर बसत नाहीये. आम्ही सुद्धा इथं आल्यानंतर माझे बारकाईने नजर असायची, साहेबांनी चुकून काय युरिया बिरिया सोडलाय का, फॉलिओर ऍप्लिकेशन काय केले का. आता मगाशी डॉक्टर डोंगरे साहेब म्हणले ह्यांच्या होमिओपॅथी औषधामध्ये फॉलिओ स्प्रे पण आहेत. पण थोडं ऊसामध्ये थोडंसं जरा लहान अवस्थेमध्ये 3.5-4 महिन्यामध्ये तुम्हाला ते फॉलिओ स्प्रे करता येतील. त्याच्या पुढे फॉलिओ स्प्रेचा तुम्हाला काय उपयोग नाही. पण आताच यांचं जे शेड्यूल बघितलं, मी बारकाईने बघितलं, हे सगळं ड्रिप मध्ये चांगलं काम करत आहे आणि चांगले आश्चर्यकारक रिझल्ट आहेत. डॉक्टर साहेब, होमिओपॅथीला काय म्हणजे काळजी काय घ्यावी लागते? सातत्य ठेवणं हीच काळजी आहे. औषधांचा वापर सातत्याने करत राहणं, विश्वास ठेवून वापरणं, हीच काळजी. अमावस्या पौर्णिमेचं गणित काय? अमावस्या पौर्णिमा ते कीटकनाशक बुरशीनाशकचे प्रमाण आहेत, ते आपण डाळिंब पिकात वापरतो. साहेबांना आपण
तुम्ही आता वापरतायत त्याचे कसं वाटतं ते डाळिंबामध्ये? योगायोग असा झाला की यांची ओळख झाल्यानंतर आम्ही डाळिंब पीक आहे माझ्याकडे पूर्ण टोटल 100% डाळिंब आहे. मग डाळिंबमध्ये डॉक्टर साहेबांनी आम्हाला एक फॉर्म्युला सांगितला बघा, अमावस्या आणि पौर्णिमेला एक किट दिला आम्हाला की एकरी 1 लिटर तुम्ही ते सोडत जावा. आता गेले 6 महिने झाले माझ्याकडे आता प्लॉट उभा आहे आणि आश्चर्यकारक रिझल्ट आहेत. जे जमिनीमधले जे घातक बुरशी आहेत त्याचं चांगलं उच्चाटन झालेलं आहे आणि जमीन पण त्याचा पोत पण चांगला सुधारलेला आहे. आधी विश्वास वाटत नव्हता पण आता बसलाय. आणि मग आता परत आम्ही आता जे नवीन प्लॉट धरतोय आता जवळजवळ 3 एकराचा, त्याच्यामध्ये सुद्धा आता आम्ही अमावस्या पौर्णिमेचं जे शेड्यूल आहे त्यांचं ते पाळतोय. दुसरीकडे फवारणीचं पण शेड्यूल चांगलं होतं यांचं. परत जमिनीमधलं एक आळीसाठी एक त्यांनी औषध दिलं आणि खरं त्याचे रिझल्ट आश्चर्यकारक आहे. तर पानामध्ये त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पानाची जे ह्याची रुंदी आहे, हे बघा पान कसं आहे, 4 बोट चार बोट भरताय सहज. सहज 4 बोट आणि ह्याला हिरवे पान आहे ना, तो अतिशय चांगला आहे. त्याचं क्लोरोफिल कंटेंट चांगले असल्यामुळे फोटोसिंथेसिस जास्त होईल. जास्त फोटोसिंथेसिस झालं की अन्न पण साहेब आपण बघतो तयार काही होण्याची म्हणजे, प्रक्रिया एकदम पेऱ्या पण जास्त. जाड पडलाय, हो, पेऱ्यालाही जाड पडलाय चांगला. नाही, आणखी जास्त झाड होणार. ह्याच्यापेक्षा जास्त आहेत. जास्त होणार आहे. ह्याच्यापेक्षा आणखीन वेळ आहे त्याला, आणखीन होणार आहे तुझा. एक वेळ दुष्काळ पडला होता मोठा आणि त्यावेळेला साधारणपणे असलेलं बियाणं जे होतं, मला माननीय सुधाकर पंत परिचारक त्यांचं माझ्यावर विशेष लक्ष असायचं, सगळ्याच परिचारक कुटुंबाचं असायचं. तर त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं होतं की म्हणले बियाणं आपण म्हणले कर्नाटकात आणू. मी म्हणलं नाही मालक, म्हणलं बियाणं कर्नाटकात आणून चालणार नाही, ऊस आपण कुठनं आणायचं ते आणू. आणि कमीत कमी आपण वाढवलेल्या बियाण्यातनच इथं लागण कशी होईल. कारण एकदा बियाणं म्हणजे चांगल्या प्रतीचं बियाणं जर असलं आणि जर ते आपण वाढवलं तर ते पुढे 3-4 वर्ष टिकतं. बरोबर. आणि जर बाहेरनं आणून जर तुम्ही काही लावलं तर ते रानातनं निघायला अवघड होईल. मग मी हट्ट धरून मालकांना तयार केलं आणि आम्ही आता बियाणं तयार केलं, पण ऊस कमी होता, क्षेत्र कमी होतं. मग कमीत कमी ऊसाचं क्षेत्र तुटून लागण कशी होईल ह्याच्यासाठी आम्ही भर देण्यासाठी आम्ही 1 डोळा पद्धतीनं लागण त्यावेळेला केली. 1 डोळा पद्धतीनं ही केल्यानंतर परत वाटलं की रोपं तयार करू. तर कैलासवासी भास्करप्पा गायकवाड त्यावेळेला चेअरमन होते, ती माझ्यावर उचकली, म्हणले काहीतरी काढता येतं, प्यायला पाणी नाही. मी म्हणलं अहो बादलीनं फक्त पाणी घालायचं. तर तिथ लोक त्यांना करू द्या. आणि आम्ही रोपं तयार केली आणि 2 फुटावर 1 रोप लावलं. 5 फुटाच्या सरीमध्ये 2 फुटावर. तर 1700 तुम्हाला सांगतो 17-51 1700 टिपऱ्यामध्ये 3 डोळ्याच्या एकराची लागण होत. प्रचंड बियाणं वाचलं. म्हणजे अधिकारी वर्गानं जर तुम्हाला सांगतो जीव ओतून जर त्याच्यात काम केलं, बघितलं आणि त्याचे रिझल्ट इथं एवढे चांगले मिळाले. तुम्हाला सांगतो एकेकाळी आता तुम्ही पांडुरंगचेच हे आहेत, एकेकाळी इथं 1280 ऍव्हरेज रिकव्हरी कारखान्याला मिळाली. 1280 सरासरी, जे कोल्हापूरच्या सांगलीच्या भागात खालच्या टप्प्यातच मिळते, दक्षिण कोपऱ्यात. तर हे केलं तर काहीच अवघड नाही. 771 व्हरायटी 7 होते आणि आम्ही अशा पद्धतीनं नवीन नवीन प्रयोग करत होतो, त्यामुळे सक्सेस झाले. हा. आणि हा 1 डोळा जे लावतो आपण, तो 1.5 महिन्यानंतर जर खोडला, पानं अशी बाजूला घेऊन शेंडा फक्त खोडला, तर जवळजवळ 30-35 फुटवे त्याला खालून येत होते. शेती खात्यानं जर करायचं म्हटलं तर भरपूर काही गोष्टी भरपूर करते. आता फक्त प्रवृत्ती लोकांच्या अशा झाल्या की ऊस विकास मध्ये तुम्ही अतिशय चांगला ऊस पिकवला तर ते शेतकरी वसुल्या होतील म्हणून ते तिसरीकडे घालतो. आणि त्याच्यामुळे आता पदाधिकारी सुद्धा नाराज झालेत. आता ही आपण करायचं ऊस शेजाऱ्यांनी नेला तर काय त्याचा उपयोग. बरोबर आहे. पण शेतीची अवस्था म्हणजे ही अशी, उत्पादन खर्च कमीत कमी करून उत्पादन खर्च कमी करा म्हणजे तुमचं नफ्याचं प्रमाण वाढलं. एकच सूत्र लक्षात ठेवा. बरोबर. आता हा किती महिन्याचा आहे डॉक्टर? 7 महिने. 7 महिन्याचा. किती कांडे आपण मोजू यायचे? मोठे 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21 आणि पुढची 22. तर मंडळी आपण पाहिलं 7 महिन्यामध्ये 22 कांड्यावर फुललेला
हा ऊस त्या ठिकाणी आपण पाहतोय. नरवणे साहेबांचा शेतीमध्ये भरपूर मोठा अनुभव आहे. प्रशासनामध्ये काम करताना त्यांनी सांगितलं की एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी झोकून देऊन जर त्या क्षेत्रामध्ये काम केलं तर नक्कीच ते क्षेत्र भरभराटीला जाऊ शकतं. आणि एमडी म्हणून सेवानिवृत्त झालेले साहेब आता आपल्या शेतामध्ये रमले आणि शेतामध्ये सुद्धा त्या ठिकाणी हटके काम करताय. कारण 7 महिन्यामध्ये 20 ते 22 कांड्यावर होमिओपॅथिक ट्रीटमेंटद्वारे हा ऊस साहेबांनी आपल्या शेतामध्ये फुलवलाय. शेतकऱ्यांना साहेबांनी एक मोलाचा सल्ला दिला. रासायनिक खतांचा भडीमार न करता शेतामध्ये हटके वेगळे प्रयोग मन लावून जिद्दीने केले तर तुम्ही नक्कीच शेतामध्ये चांगली किमया करू शकता. आणि ऊस शेती जी न परवडणारी खर्चामुळे उरायली ती शेती 100% नव्हे तर 1001% परवडू शकते. मंडळी, शेतीविषयक असेच नवनवीन व्हिडिओ अशा नवनवीन यशोगाथा आपल्याला रोज पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून वास्तव असणाऱ्या यशोगाथा आपल्याला पाहायला मिळतील. धन्यवाद. ह्याच्यामध्ये एक सांगा हा, बोला की. की ऊस ह्याच्यापेक्षाही चांगले येतील, हम्म. पण रासायनिक खत न वापरता आलेला हा ऊस आहे. हा, बरोबर. सगळ्यात महत्वाचं. हा.